आतापर्यंत तुम्ही खूप विकसित गाव बघितले असतील, पण मी आज तुम्हाला एक असं गाव दाखवणार आहे जे विकसित गावाच्या सूचीमध्ये सगळ्यात शेवटला येतं. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आमच्या ताडतगाव मध्ये. तर हे एक असं गाव आहे ज्या गावातले लोक बाकीच्या गावातल्या लोकांसारखे स्वतःच्या गावाच्या विकासावरती अजिबात गर्व करत नाही, कारण गर्व करण्यासारखा या गावामध्ये अजून काही विकास झालाच नाहीये. हे एक असं गाव आहे ज्या गावामध्ये एक प्राथमिक आणि एक माध्यमिक विद्यालय आहे, तरी पण या गावामध्ये निरक्षरता आणि बेरोजगारी एकदम पीक वरती आहे. कारण या गावामध्ये आतापर्यंत एकही असा कार्यकर्ता म्हणा किंवा मग माणूस झाला नाहीये ज्याने शाळेमध्ये जाऊन मुलांना शिक्षणाचं महत्व समजून सांगितलं. हे एक असं गाव आहे ज्या गावामध्ये जर तुम्ही विकासाचा विचार केला तरी विकास नावाची फक्त लोक राहतात. हे एक असं गाव आहे जे गावाला येण्यासाठी मुख्य 3 मार्ग आहेत आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही या तिन्हीपैकी कोणत्याही मार्गाने आले तर तुमच्या स्वागतासाठी नेहमी चिखल तयारच असणार आहे. हे एक असं गाव आहे जे गावामध्ये 3-4 सरकारी विहिरी आहेत, 2 मोठे मोठे तळे आहेत, तरी सुद्धा या गावाला 8-8 दिवसाला पाणी येतं आणि ते पण फक्त 15 मिनिटासाठी. हे एक असं गाव आहे ज्या गावामध्ये सरकारी सुविधांचा लाभ काही फिक्स लोकांनाच भेटतो. हे एक असं गाव आहे ज्या गावामधले लोक उपाशी झोपतील, अन्याय सहन करतील, तरी सुद्धा स्वतःच्या हक्कासाठी कधीच आवाज उचलणार नाही. हे एक असं गाव आहे ज्या गावातले लोक माझा व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्यावरती हसतील, पण मी जे म्हणतो याच्यावरती कधीच विचार करणार नाही.